मागील काही दिवसापासून आमच्या असं लक्षात आलेलं आहे की महेंद्रनगर टेका या भागात जनावरांची अवैध कत्तल करून त्याचं मांस विक्रीसाठी नागपूर तसेच परराज्यात पाठवल्या जाते। त्याकरिता जनावरं मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरातून आणल्या जातात। आम्ही त्या अनुषंगाने प्लॅन केला, त्या पूर्ण भागाचा एक नकाशा तयार केला। कोणती पार्टी कुठे राहील, काय करेल, प्रत्येक पार्टीचं काम विभागणी करण्यात आलं। काल जी आम्ही दुपारी 2 वाजता चालू केलेली कारवाई आज आमची सकाळी 7 वाजतापर्यंत कार्यवाही संपली। मात्र असं करत असताना माणुसकीच्या दृष्टीतून आम्ही जे गोधन होतं ते मात्र आम्ही 346 जनावर तिथून रेस्क्यू केले। त्याचप्रमाणे 10 टन गोमांस ज्याला कायद्याने बंदी आहे असं पण जप्त केलं, इतर साहित्य जप्त केलं। असं अंदाजे 60 लाखाच्या घरात हा माल आम्ही जप्त केला। 4 आरोपी अटक केले, त्यांचा आज PCR पण घेण्यात आलेला आहे। पुढे त्याच्यात कोण इन्व्हॉल्व आहे त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करीत आहोत। माहिती आली की फारुखनगर येथे क्लटर हाऊस सुरू आहे आणि त्याच्यासाठी जनावरं जी आहे ती बांधण्यात आलेली आहे। तर सगळ्यात पहिले आम्ही महेंद्रनगर पाण्याच्या टाकीजवळ गेलो। ते आमच्यासोबत माननीय DCP साहेब, RCB प्लाटून, पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी असे बरेच स्टाफ, कमीत कमी 50 ते 60 लोक आम्ही तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर तिथे 2 माणसं आम्हाला भेटले आणि खूप सारे जनावर तिथं बांधलेले दिसून आले। नागपूरसारख्या शहरामध्ये 45च्या वर तापमान असते। या ठिकाणी मोकळ्या हवेत असं मोकळ्या वातावरणात ही जनावरं मिळून येताना अक्षरशः मन हेलावलं आमचं। सर्वप्रथम आम्ही त्यांना पाणी, चारा याची व्यवस्था केली। नंतर ही सर्व जनावरे सुरक्षित ठिकाणी गोरक्षण संस्थेमध्ये जाईल याची पूर्ण व्यवस्था केली। ही जनावरे पाठवताना अक्षरशः वपुनी साहेब स्वतः, आम्ही स्वतः, सर्व अधिकारी, सर्व स्टाफ यांनी स्वतः जनावरे ती ट्रकमध्ये लोड करून स्वतः रवाना केली। तर ही पूर्ण कारवाई आम्हाला जवळपास 17 ते 18 तास लागले।